राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे आपले सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थ्यांचे सर्व पालक या सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. हा क्षण शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा आहे. मला वाटतं की अतिशय कष्टपूर्वक ज्या शिक्षक बांधवांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न केलं, पालकांनी जाणीवपूर्वक आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं, विद्यार्थ्यांनी अतिशय कष्टपूर्वक अभ्यास करून यश मिळवले, या सर्व विद्यार्थ्यांचं मी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय सुनीत्राताई पवार साहेब या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या कष्टामुळे, शिक्षक बंधू भगिनींच्या कष्टामुळे, पालकांच्या लक्ष देण्यामुळे हे यश त्या ठिकाणी संपादन झालेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा हे विद्यार्थी आणखी चांगली पुढे वाटचाल करतील, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव मोठं करतील, हा विश्वास व्यक्त करतो. दुसरीकडे काही छोट्याशा कमी गुणांमुळे कदाचित काही विद्यार्थ्यांना अपयश आलं असेल. त्या सर्व विद्यार्थ्यांना पण मी विनंती आवाहन करेन की कृपा करून आपल्याला खचून जाण्याचं काही कारण नाही. आपण पाहतो की जगाच्या पाठीवर अनेक जे महान व्यक्तिमत्व आहेत त्यांनाही कधीतरी अपयश आलेलं होतं, परंतु ते त्या अपयशाने खचले नाहीत, परत जिद्दीने ते कामाला लागलेत आणि त्यांनी यश संपादन केलेलं आहे. मला वाटतं की आपल्यालाही खचून जाण्याचं काही कारण नाही. लवकरच आपल्याला परत परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध होते आहे आणि त्या संधीमधून परत तुम्ही यश त्या ठिकाणी गाठू शकता. मला वाटतं की पालकांना मी विनंती आवाहन करेन की या कालावधीमध्ये आपण विद्यार्थ्यांच्याकडे काही छोट्याशा गोष्टींमुळे जरी अपयश आलं असेल तरी त्यांनी खचून जाऊ नये, म्हणून त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहावं, त्यांना मानसिक स्वास्थ्य त्या ठिकाणी द्यावं अशी मी विनंती आवाहन करतो. आणि त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपण काळजी करू नका, शासन आपल्या पाठीशी आहे. परत एकदा यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांना यश मिळालं नाही त्यांनाही उद्याचा दिवस तुमचाच असेल अशी विश्वास देतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.